श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आज आपला विषय आहे राष्ट्रीय विज्ञान दिन. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की 28 फेब्रुवारी संपूर्ण भारत देशामध्ये हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. अगदीच या दिवसाचं महत्त्व आणि या दृष्टीनं एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या समाजामध्ये विकसित व्हावा, रुजावा, अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक अरुण विष्णू तुपहिरे सरांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं प्राध्यापक अरुण विष्णू तुपहिरे सर यांचं शिक्षण हे BSc B.Ed M.Ed आणि सेट त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी जवळजवळ 27 वर्ष त्यांनी विज्ञान आणि गणित या विषयामध्ये अध्यापन केलेलं आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहात आणि इतक्या प्रदीर्घ वर्षापासूनचा त्यांचा विज्ञानातला हातखंडा आहे. आणि नेमकंच आपला आजचा विषय आहे राष्ट्रीय विज्ञान दिन. या निमित्तानं आज आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे. तर पहिल्यांदा मला सांगायला आनंद वाटेल की तुपहिरे सर हे अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून अतिशय विद्यार्थ्यांच्या मध्ये काम करत असतात आणि जवळजवळ 27 वर्षाच्या प्रदीर्घ तपस्येचा त्यांचा विचार करता, त्यांच्या कार्याची दखल घेता त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. त्याच्यामध्ये विज्ञान छंद मंडळास शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून तर ते आहेतच प्रिय, आणि त्यासाठी त्यांना सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा विद्यार्थीप्रिय शिक्षक पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय डॉक्टर C.V. रमण विज्ञान शिक्षक पुरस्कार जे नोबेल फाउंडेशन जळगावला आहे त्यांच्याद्वारे सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर देवा कांबळे कलामंच पुणे यांच्या राज्यस्तरीय तंत्रस्नेही गुणवंत शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मान करण्यात आलेला आहे. राहुरीमधल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व आणि गुरुमौली मित्रमंडळ राहुरी यांच्यातर्फे राहुरी गौरव पुरस्कार देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर लायन्स क्लब राहुरीद्वारा उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. धुळे येथील पालक शिक्षक संघामार्फत महात्मा फुले गुणगौरव पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर राज्य विज्ञान प्रदर्शनामध्ये शिक्षक गटामध्ये सुद्धा त्यांना पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आणि श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आपल्या लक्षात आलं असेल की इतकं उत्तुंग कार्य प्राध्यापक अरुण विष्णू तुपहिरे सर यांचं आहे. आणि मी आताच सांगितल्या पद्धतीनं 28 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो. आपल्याला कल्पना असेल की 28 फेब्रुवारी 1928ला सर डॉक्टर C.V. रमण यांनी जो रमण इफेक्ट नावाचा जो शोध लावला त्यांच्या शोधाला 1930 मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि इतकं मोठं त्यांचं कार्य आहे आणि अगदी त्यांच्या स्मरणार्थ त्या कार्याची त्यांनी केलेल्या संशोधनाची ओळख संपूर्ण समाजाला व्हावी, तरुणांना व्हावी, वैज्ञानिकांना व्हावी, या दृष्टीनं हा आजचा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. आणि यावर्षीचा जो 28 फेब्रुवारी 2024ला जो विज्ञान दिन साजरा करण्यात येणार आहे, तर त्याचा जो स्लोगन आहे तो विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान, यानुसार हा दिवस आपण साजरा करत आहोत. आणि या संपूर्ण विषयाची माहिती घेण्यासाठी अनेक वैज्ञानिक उपक्रम आदरणीय तुपहिरे सरांनी आपल्या विद्यालयाच्या माध्यमातून राबवलेले आहेत. त्या सगळ्यांची ओळख करून आज आता आपण घेणार आहोत. सर, आजच्या विषयाच्या अनुषंगानं आज आपला विषय आहे राष्ट्रीय विज्ञान दिन. आणि या विषयाच्या अनुषंगानं मला आपल्याला विचारायला निश्चित आनंद वाटेल की डॉक्टर C.V. रमण साहेबांनी जो रमण इफेक्ट नावाचा शोध लावला, तर हा नेमका रमण इफेक्ट आहे काय आणि सद्यस्थितीमध्ये त्याचं समाजासाठी काय योगदान आहे, कशा पद्धतीने येतील, सर काय सांगता येईल? खरं तर आपल्या सर्वांना खूप मोठा अभिमान आणि गौरवास्पद कामगिरी या ठिकाणी डॉक्टर C.V. रमण यांच्या नोबेल पारितोषिकाने या ठिकाणी मिळाली आहे. रमण परिणाम म्हणजे नेमकी तरी काय, तर जेव्हा सर युरोपला जात असताना या ठिकाणी बोटीमधनं की ते आकाश निळं का दिसतंय ही समस्या त्यांना भेडसावत होते की नेमकी समुद्राच्या पाण्याच्या प्रतिमेमुळे की आणखी काय. म्हणजे याबाबत म्हणजे प्रकाश तरंग अनेक त्यांचे अभ्यास होता, परंतु याच्यामध्ये यांना अभ्यास करून हे नेमकी कारण शोधणं हे त्यांच्या या ठिकाणी सतत राहायचं. आणि मग याचाच एक भाग म्हणून त्यांना पुढे प्रकाश किरणांबाबत अभ्यास करताना असं आढळलं गेलं की प्रकाश किरण पारदर्शक माध्यम, मग काच असेल, पाणी असेल, यामधनं जाताना त्याची प्रकाश किरणाची जी तरंग लांबी आहे किंवा त्याची जी ऊर्जा शोषून घेण्याची जी प्रवृत्ती आहे, याच्यात वारंवारता, वेव्हलेंथ, या सर्व गोष्टी आहेत. तर काही वेळा की ज्यावेळेस प्रकाश किरण बाहेर पडतात ह्या पारदर्शक माध्यमातून जाताना, तर त्यांची तरंग लांबी बदलताना त्यांना लक्षामध्ये आलं
कधी कधी त्याच्यातली ऊर्जा या ठिकाणी जे मॉलिक्युल्स आहेत रेणू त्या पारदर्शक पदार्थाचे, तर ह्या प्रकाश किरणांना या ठिकाणी कधी कधी ती ऊर्जा घेतली किंवा दिली गेली आणि त्याचाच इफेक्ट म्हणून हे जे प्रकाश किरण बाहेर पडले त्यांच्यामध्ये काहीतरी बदल झाला आहे. एक तर तरंगलांबी बदलली असेल किंवा ऊर्जा बदलली असेल, कमी झाली असेल किंवा जादा झाली असेल, हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी सांगितलं गेलं की प्रकाश किरण हे पारदर्शक माध्यमातून जाताना ज्या तरंगलांबीचे आहेत तसेच बाहेर नाही पडत, तर त्याच्यामध्ये काहीतरी बदल होतोय आणि हे नेमकी बदल कशामुळे घडतोय याचा रमन परिणामाच्या द्वारे, स्कॅटरिंग ऑफ लाईटच्या द्वारे, की मॉलिक्युलर स्ट्रक्चर काहीतरी त्या पदार्थाचे ह्या प्रकाशाच्या वेव्हलेंथला या ठिकाणी काम करतात. फोटॉन म्हणू आपण, ऊर्जा म्हणू, आणि याचा उपयोग निश्चित आपल्याला पुढे होणार आहे. तर असा एक 1928 साली सरांनी हे मांडलं गेलं आणि आता आपण खूप सविस्तर छान सांगितलं सर की याचा आपल्याला सर्व देशाला अभिमान वाटावा की नोबेल पारितोषिक, विज्ञानाचं पहिलंच पारितोषिक भौतिकशास्त्रामधलं, की आणखी आपल्याला अजून ते पारितोषिक खरं तर मिळालं नाही, की ह्या रमन परिणामाने आपल्याला मोठं पारितोषिक या ठिकाणी मिळवून दिलं गेलं आणि ह्या रमन परिणामाचा उपयोग अनेक ठिकाणी आपल्याला होताना दिसतो. अगदी नोबेल पारितोषिक भौतिकशास्त्रात घेणारे हे डॉक्टर सी व्ही रमण हे पहिल्यांदा एक वैज्ञानिक होते. हो, भारतीय आणि निश्चितपणे सांगायला आनंद वाटेल की हा दिवस 28 फेब्रुवारी 1928 हा दिवस होता. 28 आणि 28 याचा संगम त्या ठिकाणी होतोय आणि हे युनिक अगदी दिवस असा 28 फेब्रुवारी म्हणून आज आपण संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. नेमकाच ह्या रमन इफेक्टाचा समाजासाठी आता काय उपयोग होतोय नेमका? आणखी एक मी आमच्या विद्यार्थी आणि विज्ञान प्रेमीने सांगू शकतो की सरांनी आता सांगितल्याप्रमाणे की त्यांचा हा जन्मदिवस नाही आहे. अगदी त्यांचा जन्मदिवस 7 नोव्हेंबर या ठिकाणी 1888 आणि पुण्यतिथी म्हणून आपण 21 नोव्हेंबर 1970 आहे. अगदी तर खऱ्या अर्थाने जेव्हा 28 फेब्रुवारीला हे नेचरमध्ये जेव्हा याचा या ठिकाणी मांडला गेला सिद्धांत आणि याची आठवण म्हणून या ठिकाणी DST जे डिपार्टमेंट आहेत की आदरणीय डॉक्टर वसंत गोवारीकर सरांनी ही तारीख ठेवली गेली की 28 फेब्रुवारीला आपल्याला इतका मोठा या ठिकाणी मान मिळाला आहे, तर ह्या दिवशी आपण विज्ञान अवेअरनेससाठी 28 फेब्रुवारी सी व्ही रमण सरांच्या या शोधाच्या प्रती तर आपण विज्ञान दिन साजरा करूया. अगदी श्रोतेहो, निश्चितपणे आपल्याला सर्वांना माहिती आहे की एखाद्याचा जन्मदिन किंवा स्मृतिदिन सर्वत्र साजरा केला जातो, पण ही विज्ञानातली खरीशे अतिशय नोंद घेण्यासारखी त्यांनी विज्ञानाचा शोध लावलेला आहे म्हणून त्या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस सरांनी सांगितला, या पद्धतीने केलेला आहे. एका शास्त्रज्ञाच्या प्रती केलेला हा एक प्रकारचा गौरवच म्हणावा लागेल. एकदम बरोबर सर. सर, ह्या नेमकं रमण इफेक्टचा समाजासाठी कसा नेमका उपयोग होतो? आता प्रकाश तरंग लांबीमुळं या ठिकाणी असणारे ज्या पदार्थामधनं तो जातोय, तर तिथले जे अगोदरचे जे पदार्थ आहेत त्याचे रेणूची स्ट्रक्चर म्हणजे या ठिकाणी ऊर्जा शोषून घेणं, वेव्हलेंथवर तरंग लांबीवर परिणाम घडतोय आणि मग त्याच्यावरनं तरंग त्या स्पेक्ट्रोस्कॉपीनुसार या ठिकाणी असणाऱ्या वेव्हलेंथनुसार आपल्याला तो पदार्थाचं स्ट्रक्चर कळायला सुरुवात झाली. त्याचं इंटरनल स्ट्रक्चर काय आहे, मॉलिक्युलमुळं या रेणूंमुळं या ठिकाणी प्रकाश किरण किंवा असे जर आपण स्पेक्ट्रम पाठवले गेले तर असा बदल होतोय, त्यानुसार आपल्याला त्याची अंतर्गत रचना त्या पदार्थाची समजून घेता आली. याचाच परिणाम असा झाला की याची नेमकी कुठल्या बॉन्डिंग असणार आहे, कुठल्या केमिकल रिॲक्शन होणार आहेत आणि याचा उपयोग पुढे आपल्याला सर्व कीटकनाशकामध्ये त्याचं मॉलिक्युलर इंटरनल स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी झाला. त्याचप्रमाणे आपले सर्व जे मेडिसिन आहेत, औषधं आहेत, ते तयार करण्यासाठी हा फार मोठा या ठिकाणी स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग झाला. त्याच्या असणारे अनेक गुणधर्म आपल्याला बारकाईने या रमन परिणामाने बघता आले. त्याचप्रमाणे आपल्याला अनेक खनिज मौल्यवान असतील किंवा शोधण्याचे असतील किंवा त्याची प्रमाणितता शोधण्यासाठी या ठिकाणी प्रकाशकिरण किंवा स्पेक्ट्रोस्कोपी जाऊन दिल्यानंतर त्यामध्ये हिरा असेल, अनेक खनिज असतील, तर या सर्वांसाठी आपल्याला फार मोठा रमन परिणाम म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपीचा उपयोग या ठिकाणी होतो. अगदी निश्चितपणे समाजासाठी ह्या पद्धतीनं अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी संशोधनाच्या अंती रमन इफेक्टच्या माध्यमातून मारल्या जातं. सर, हे सगळं आता आपण विज्ञान दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन किंवा रमन इफेक्ट या संदर्भात आपण बोलत आहात, पण मला सांगायला श्रोते हो निश्चितपणे आनंद वाटेल की आदरणीय प्राध्यापक अरुण विष्णू तुपविरे सर हे 27 वर्ष जवळजवळ 2-3 दशकं सायन्स आणि मॅथ्स या विषयामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये एक टीचिंगचं काम करत होते. अनेक वैज्ञानिक घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आहे. सर, एक आपण विज्ञानाचे शिक्षक म्हणून आपण जे काही राबवलेले उपक्रम असतील यातून तर नेमकं काय सांगता येतील? हा सर, विज्ञान शिक्षक या नात्याने मुलांमध्ये रमायला पहिल्यापासून आवडायचं आणि आनंद वाटतो की एका चांगल्या शाळेमध्ये आम्हाला तसे प्राचार्य, तसे सहकारी मिळाले गेले आणि त्यामुळे विज्ञान प्रदर्शन तर एक कॉमन भाग होता, परंतु त्याच्यातनं खूप शिकायला मिळालं, मुलांमध्ये आवड निर्माण करायला मिळाली. त्याचप्रमाणे दुसरा एक भाग असा की अपूर्व विज्ञान मिळावा.
हे यामध्ये जिल्हा समन्वयक म्हणून काम करता आलं आणि खऱ्या अर्थाने हे जे सिलेबसमधलं चौकटीतलं विज्ञान बर. थोडंसं बाजूला काढून मुलांना आवड निर्माण करण्यासाठी अपूर्व विज्ञान मेळावा ही कन्सेप्ट बरीचशी उपयोगी पडली गेली. बरं, काय होती नेमकी संकल्पना आहे? ही नागपूरची SCERT मार्फत ही राबवलेला उपक्रम होता. बर. त्याच्या अंतर्गत की मोठी बऱ्याच अडचणी विज्ञान समजून घेण्यासाठी प्रयोगशाळाच लागते, काही विशिष्ट उपकरणच लागतात, असं जे घडलं किंवा समज आहे तो अपूर्व विज्ञान मेळाव्याने पूर्णपणे मोडून काढला गेला. बर. की आपल्या आसपास असणाऱ्या ज्या साध्या साध्या वस्तू आहेत की उदाहरणार्थ फुगा असेल, या ठिकाणी स्ट्रॉ असतील, आपलं मीठ असेल सोडियम क्लोराईड वगैरे, किंवा ग्लास असेल, तर छोट्या छोट्या याच्यातनं हवेचा दाब समजून घेता येतील, न्यूटनचे नियम समजून घेता येतील. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटी वायर असतील, आपले बल्ब असतील, DC मोटर असतील, की आपल्या आसपास सहज उपलब्ध होणारे साहित्यापासून मुलांना दिशा देण्याचं काम ह्या अपूर्व विज्ञान मेळाव्यातनं अशा खूप ऍक्टिव्हिटी आहेत की छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीतनं मुलं सहजपणे विज्ञान समजून घेताना दिसतात. अशा पद्धतीनं अपूर्व विज्ञान मेळाव्याचे एक जिल्हा समन्वयक म्हणून सुद्धा आपण प्रभावीपणे काम केलं. हे सांगत असताना आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं की जी काही उपलब्ध संसाधनं असतील आपल्या भोवती त्यांचा वापर करून मुलांच्यामध्ये विज्ञानाची गोडी रुमवा, आणि हाच भाग एक विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण शाळेमध्ये असताना आपण केलेत. तर असे काही आठवणीतले मॉडेल्स आपले आहेत? हो सर, खरं तर सांगायला खूप आनंद वाटतो की जेव्हा राज्य प्रदर्शनाला जायला संधी मिळाली तेव्हा असं वाटायचं की अरे खूप मोठे कॉस्टली वेगळे आणि खूप मोठे मॉडेल असावेत. परंतु नंतर असं लक्षात आलं की मॉडेलपेक्षा तुम्ही समाजाच्या किती समस्या सोडू शकतात अशाच प्रतिकृतींना या ठिकाणी नंबर येताना आम्हाला दिसते. आणि खरं तर तीच गोष्ट आज मी संपूर्ण कुठेही असेल ट्रेनिंगला, शिक्षकांचे असतील किंवा मुलांचे असतील, की ती गोष्ट किती उपकरण छोटं आहे का मोठं आहे हे महत्वाचं नाहीये. त्या उपकरणाने आपल्या घरातल्यापासून, शाळेपासून, समाजापासून अपंग असतील व्यक्ती कुठली ना कुठली तरी समस्या सोडली गेली पाहिजे, किंवा त्या उपकरणामुळं होणारा जी सोयीस्करपणा तो निर्माण झाला पाहिजे. मला एक चांगलं आठवतंय की एका विद्यार्थ्याने या ठिकाणी कांदा कापल्यावर जो वायू तयार होतो आणि डोळ्याला जाऊन जे डोळ्याला पाणी येत आहे, तर यासाठी काय केलं त्याने, जी सुरी किंवा चाकू त्याला फक्त मोटर आणि फॅन असतोय, कुठे पण सहज खेळणीमध्ये मिळतो, त्याने तो फक्त उलट लावला की जे कांद्यामधनं जो वायू येतोय डोळ्याला आणि आपल्याला लगेच डोळ्याला पाणी येतंय, अश्रू येत आहेत, तर ते फक्त ते जी वाफ आहे ती अडवण्यासाठी तिने फक्त फॅन आणि मोटर लावला गेला आणि त्याने त्याच्या आईची कांदा कापण्याची समस्या सोडली गेली. आणि आनंद वाटतो की असे की जिथं आपल्याला फार कमी रुपये लागले, त्याला कदाचित प्रयोगशाळेतलं कुठलंही साहित्य लागलं नाही, त्याला आसपास मोटर फॅन मिळवलं त्याने, आणि असं प्रयोग नॅशनलला जाऊ शकतो. हे मुलांचा एकदा आत्मविश्वास वाटला की अरे आपल्याला निरीक्षण करायचंय, आजूबाजूच्या आमचे शेतकरी असतील, शेतातल्या काही समस्या असतील, की अरे सहज असं काही यंत्र मी शोधू शकेल की आमच्या वडिलांचा, शेतकऱ्यांचा त्रास कमी होऊ शकेल. दुसरं एक मला सांगायला आनंद वाटतो की यासाठी कुबडी अपंग व्यक्तींची, की त्यांनी काय केलं फक्त की चालताना बऱ्याच वेळा अपंगांना दम लागतो किंवा थांबावंसं वाटतं, तर मग याला कुठेतरी कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, तर कुबडीला त्याने बरोबर 2 बिजागऱ्या अशा टाकल्या गेल्या की त्या फोल्ड झालं की स्टूल तयार होईल. म्हणजे कुबडी तर होतीच ऑलरेडी, फक्त त्यांनी निरीक्षण केलं कारण आपण कुबड्याला बिजागरी बसू शकू विशिष्ट ठिकाणी आणि जे फोल्डिंग तयार होऊन स्टूल बनणं, म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं की ऑब्झर्वेशन, म्हणजे फार याला खर्च लागत नाही, मात्र क्रिएटिव्हिटी, कल्पना आणि डोळसपणा, निरीक्षण आणि ही एखादी समस्या मनामध्ये तिने घर करून ती सोडवण्यासाठी केलेलं जाणीवपूर्वक प्रयत्न, हे ज्या मुलामध्ये हे गुण आहेत ना, हे मुलं निश्चित मला वाटतं खूप या विज्ञान स्पर्धाच काय पण हे शास्त्रज्ञ होण्यासाठी पात्र आहे. अगदीच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनो आणि पालक 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण प्राध्यापक अरुण विष्णू तुपविरे सर यांना ऐकत आहात आणि विज्ञानामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून केलेले सुखद अनुभव आपल्याला ऐकायला मिळत असतील. ही कुठल्याही विज्ञानाची सुरुवात ही एखाद्या अडचणीतून किंवा प्रॉब्लेममधून सुरुवात होत असते. समाजात असणाऱ्या अनेक समस्या असतील त्या समस्याच्या प्रति जागरूकतेपणे आपण बघणं गरजेचं आहे. म्हणून तर म्हटलं जातं की उघडा डोळे बघा नीट, आणि अशा माध्यमातून जर तुम्ही बघितलं तर समाजामध्ये असणाऱ्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यांच्याकडे अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण बघितलं तर निश्चितपणे त्याच्यावरचा उत्तर आपल्याला सापडेल, आणि तेही वैज्ञानिक दृष्टिकोनातून. मला आठवतं की सरांच्या एका प्रदर्शनामध्ये अंध व्यक्तींच्यासाठी सुद्धा काहीतरी एक मॉडेल आपण सर सांगत होतात. काय होतं सर?
खरं तर ऑब्झर्वेशन करून काही मुलं आता इतकी पुढे आहेत की आम्हाला 9वी-10वीला मुलांची या ठिकाणी वैचारिक पातळी समजायची, पण आता आमचा 2री, 3री, 4थीचा विद्यार्थी सुद्धा इतका सेन्सिटिव्ह आहे की तो खूप या ठिकाणी लवकर आम्हाला एखादी समस्या सोडवण्यासाठी मदत करतो. एका मुलाने मोबाईल व्हायब्रेशन होतं, तरंग पावतो, तर त्याने काय केलं, तिथला तो पार्ट बाजूला काढला गेला आणि तोच काठीला बसवला. त्या काठीला बसवल्याने काय झालं की या व्हायब्रेशनमुळं जे तरंग कंपन तयार होतात, तर या ठिकाणी जे आपले साप असतील, विंचू असतील, यांना ही तरंग ओळखता येतात आणि मग त्यापासून तीच काठीला बसवलं अंदाजच्या, तर त्यापासून साप, विंचू याच्यापासून संरक्षण झालं. एक छोटासा 4थीचा मुलगा सुद्धा एक चांगली कल्पनाशक्ती वापरून असे या ठिकाणी प्रतिकृती करताना खूप आम्हाला बघायला मिळालं आणि आनंद वाटतो त्याच्या कल्पनाशक्तीचा. असे अनेक गावागावात आमचे असे बालवैज्ञानिक आहेत ऑलरेडी. त्यांच्याकडनं फक्त मला वाटतं त्यांना दिशा देण्याचं काम आम्ही खरं तर खूप शिक्षक हे करत आहोत. अगदी अगदी निश्चितपणे अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. एखादी अंध व्यक्ती जात असताना रस्त्यानं त्याच्या हातामध्ये काठी असते आणि तो जात असतो आणि त्याच्याप्रती सरांचा विद्यार्थी जर अशा पद्धतीने विचार करत असेल तर निश्चितपणे भारत देशाचं भावी संशोधन जे 2024ची थीम आहे, विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान, हे झाल्याशिवाय राहणार नाही हेच या ठिकाणी वाटत असतं. सर, जवळजवळ 27 वर्ष आपण विज्ञानामध्ये एक टीचिंगचं काम केलेलं आहे आणि एक विद्यार्थी विज्ञानामध्ये घडवण्याचं काम केलेलं आहे. पण आज जर समाजाकडे बघितलं तर मूलभूत संशोधनात कन्सेप्ट बेस्ड टीचिंग याला जास्त प्रायोरिटी असणं गरजेचं आहे. मार्क मिळवण्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कौशल्य निर्माण व्हावं असं वाटतं का आपल्याला? नेमकं काय सांगता येईल? खूप छान सर तुम्ही प्रश्न आणि खरं तर मुद्दा घेतला गेला की खऱ्या अर्थाने प्रायोगिक कौशल्य विकसित करण्याचे प्रोग्राम फार महत्वाचे आहेत आणि तरच मुलं मूलभूत संशोधनाकडे आणखी वळतील. मुलं आपले इंजिनियर, मेडिकल किंवा ॲग्री अनेक कोर्स खूप छान करतायत. या क्षेत्राबरोबरच आणखी वेगळं क्षेत्र की आपल्या नावावर एखादी या ठिकाणी कल्पनाशक्तीतून एक संशोधन मोठं होऊ शकतं आणि म्हणून आम्हाला प्लेन म्हणजे मूलभूत सायन्सकडे वळवण्यासाठी खरं तर शालेय शिक्षणापासूनच विज्ञान आवड निर्माण होण्यासाठी मुलांना आत्मविश्वास निर्माण होण्याकरिता छोटे छोटे कृतीयुक्त प्रयोगातून विज्ञान ही संकल्पना राबवणूक करणं आवश्यक आहे. खरं तर मार्क मिळवण्यासाठी मुलं खूप छान विज्ञानाचा अभ्यास करतायत. काही शाळा, आमचे काही सर्व शिक्षक या ठिकाणी विज्ञानाचे प्रयोग पण दाखवतात, पण त्याला मर्यादा येते. हेच जर आम्हाला सिलेबस संपवण्याच्या चौकटीतून अनेक शिक्षकांना जर या ठिकाणी प्रयोगातून विज्ञान करण्याकरता अशी जर काही योजना शासनाकडनं आली किंवा अनेक आम्ही स्वतः या ठिकाणी लीड घेऊन शाळा करू शकल्या गेल्या, तर मुलांचा कल्पनाशक्ती, क्रिएटिव्हिटी आणि स्वतः निरीक्षण करून निष्कर्ष काढण्याची जी पद्धत आहे ती मला वाटतं एकदा समजली की तो विद्यार्थी आपोआप मूलभूत संशोधनाकडे वळेल. अगदी निश्चितपणे विद्यार्थी मित्र हो, ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण प्राध्यापक अरुण विष्णू तुपविरे सरांना ऐकत असाल आणि त्यांच्या मनातले एक विज्ञान शिक्षक म्हणून जी खंत आहे ही कन्सेप्ट बेस्ड टीचिंग असणं गरजेचं आहे. फक्त मार्क न मिळवता त्यांच्यामध्ये प्रायोगिक कौशल्य विकसित व्हावं आणि कुठंतरी सिलेबस कंप्लीट करण्याच्या मागं जे सगळे लागलेले असतात त्याच्यापेक्षा त्यांच्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा ही खंत निश्चितपणे सरांनी व्यक्त केलेली आहे. आपण याचा निश्चितपणे गांभीर्याने विचार करावा असं मला 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला अपील करावं असं वाटतं, आव्हान करावं असं वाटत असतं. सर, एक विज्ञानाचे शिक्षक म्हणून आपण हे नेहमी सांगत असतात की विज्ञान सोपं करून विद्यार्थ्यांना सांगणं हे सातत्यानं आपण सांगत आहात. तर अशा पद्धतीचे काही अभिनव प्रयोग आपण एक सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य म्हणून सुद्धा काम करत आहात. तर या माध्यमातून असे काही अभिनव प्रयोग विद्यार्थ्यांच्यासाठी काय इम्प्लिमेंट केलेत? हो सर, सांगायला आनंद वाटतो की खरं तर मला लहानपणापासून अशी इच्छा असायची काही खटाटोप करून काहीतरी वेगळं करावं आणि नंतर मुलं पण तसे खूप त्यांची क्रिएटिव्हिटी वाढलेली असायची. मी सहज मग एक उपक्रम सुरू केला, संडे सायन्स स्कूल. या संडे सायन्स स्कूलला आम्ही अशा किट्स आणायचो, त्याच्यात सुटे साहित्य असायचे. उदाहरणार्थ सोलर फॅन आहे, तर सर्व सुटे साहित्य असायचं आणि मग मुलांना त्या प्रोजेक्टद्वारे मुलं असेंबल करायची, जोडणी करायची. पण जोडणी करून झाल्यानंतर ते करत असताना की नेमकी आपण वापरलेलं साहित्याचं नेमकी कार्य काय. उदाहरणार्थ सोलर किट असेल समजा, तर त्याच्यामध्ये सोलर सेल नेमकी काय काम करतो, सिलिकॉनच का वापरला गेला, त्याच्यामध्ये रेज पडल्यानंतर इलेक्ट्रॉन कसे फ्लोज होतात, म्हणजे हे करत असताना प्रत्येक किट्स मधला पार्टचं फंक्शन काय आहे मुलं स्वतः हातात घेऊन ते ठिकाणी पडताळू लागले. त्याचप्रमाणे हँड्स ऑन ऍक्टिव्हिटी असल्याने स्वतः हाताला काम करण्याची सवय निर्माण झाल्याने ते स्वतः जोडून पाहायला लागले. परत
पडताळून पाहिलं की अरे असं जोडलंय तर आपण उलट जोडून बघूया नेमकी काय घडतंय ते. अच्छा. कदाचित कीट कदाचित वाया जाईल, पण त्याचा आत्मविश्वास त्यांचा वाढला गेला की आम्ही रेजिस्टन्स आपण उलटे जोडले तर काय घडेल, त्याचप्रमाणे सोलर सेलचं उलट केलं तर काय घडेल, त्याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर असे अनेक आनंद घेत मुलं स्वतः वेगवेगळे उपकरण तयार करायला लागले. अगदी. आणि जी किट्स आहेत या किट्सही परत घरी जाऊन स्वतःच कल्पनाशक्ती वापरून एक आणखी वेगळंच उपकरण तयार करून दुसऱ्या दिवशी आणायचे. खूप छान. आणि त्यावेळेस ती किट कार्यान्वित झाल्याने, वर्किंग झाल्याने त्या ठिकाणी त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद मात्र खूप आम्हाला या आनंद निर्माण करणारा होता. अगदी अगदी. आणि ह्या आपल्या कार्याला थोडासा हातभार लागावा म्हणून आपण अनेक फिरती प्रयोगशाळा सुद्धा विज्ञानाच्या त्या आपण तो नेमका मग असंच हे करत असताना अनेक आमचे मान्यवर खरं तर विज्ञानामध्ये काम करण्यासाठी खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती तयार आहेत. आणि आमची भेट झाली पुणे विद्यापीठाचे समन्वयक आमचे आदरणीय विज्ञान कथाकार डॉक्टर संजय ढोले सर यांची. आणि त्याच वेळेस डॉक्टर एस.आय. पाटील सर होते, आदरणीय फिजिक्स विभाग प्रमुख होते फिजिक्स डिपार्टमेंटचे. तर ते एकदा एका ठिकाणी आले आणि त्यांची फिरती विज्ञान प्रयोगशाळा एक छान विज्ञान नाटिका दाखवत होते. आणि मग त्यावेळेस मी त्यांना भेटलो गेलो आणि त्यानंतर की आमच्या शाळेला आणि ग्रामीण भागातील मुलांसाठी आम्ही वेगळं काम करूया. आणि मग असं त्याच वेळेस मी डॉक्टर सी व्ही रमन बालवैज्ञानिक परीक्षा सुरू केली. परीक्षा सुरू करण्याचा उद्देश फक्त सर्टिफिकेट, मेडल्स किंवा ट्रॉफी देणं हा न ठेवता मुलांना ॲक्च्युली सायन्सचं आवड निर्माण होण्यासाठी मुलांना हँड्स ऑन ॲक्टिव्हिटी, प्रयोगसुद्धा दुर्बीण, रोबोटिकच्या किट्स, हँड्स ऑन ॲक्टिव्हिटी आम्ही बक्षीस ठेवले गेले. अगदी अगदी. आणि त्यानिमित्ताने हे सर्व आदरणीय सर्व शास्त्रज्ञ, नामवंत शास्त्रज्ञांना या ठिकाणी कार्यशाळेला बोलून मुलांना प्रत्यक्ष संवाद साधून या मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचं हे कार्य डॉक्टर सी व्ही रमन बालवैज्ञानिक परीक्षेच्या मार्फत मला करता आलं. अगदी. श्रोतेहो, खऱ्या अर्थाने एक विज्ञानाचा शिक्षक स्वतःहून पुढे येतो. आणि आपण आपला आता विषय सुद्धा आहे राष्ट्रीय विज्ञान दिन, जो की सी व्ही रमन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. आणि त्यांच्या नावानं सी व्ही रमन बालवैज्ञानिक स्पर्धा आदरणीय अरुण विष्णू तुपरे सरांनी आयोजित केल्यात. अनेक विद्यार्थ्यांच्यामध्ये, अनेक बालकांच्यामध्ये, तरुण मुलांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी ते आजही सी व्ही रमन बालवैज्ञानिक स्पर्धेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचं काम करत असतात. निश्चितपणे आपण सर्वांनी या सी व्ही रमन बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपल्यातलं वैज्ञानिक दृष्टिकोन, पालक असेल, विद्यार्थी असेल, या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग आपल्या पाल्यांना घेण्यासाठी जागृत करावं. यासाठी मी 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो. त्यासाठी मी त्यांचा संपर्क क्रमांक देतो 94 21 55 67 55. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक देतो 9421 55 6755. तर निश्चितपणे आपण त्यांच्या संदर्भात हे करायचं आहे. सर, आपण आपल्या अभिनव प्रयोगाच्या संदर्भात सांगत होतात की याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं आपण जे सांगितलं फिरती प्रयोगशाळा असेल किंवा प्रयोगशाळा नाटिका असेल, नामवंत शास्त्रज्ञांची व्याख्यानंसुद्धा आपण आयोजित केली होती. काय सांगता येईल सर? सांगायला खूप आनंद वाटतो सर की आयसरचे शास्त्रज्ञ आदरणीय डॉक्टर अरविंद नातू सर यांना आपण कार्यशाळेसाठी आणलं. आणि त्याचा खूप सांगायला एक प्रेरणादायी अनुभव वाटला मला की आमचाच एक राहुरीचा एक विद्यार्थी की परिस्थिती खूप हलाखीची, परंतु हुशार आणि कुशाग्र होता. आणि त्यावेळेस सरांनी सांगितलं गेलं की आयसरला येण्यासाठी काय प्रवेश लागतो किंवा कुठल्या प्रवेश परीक्षा लागत आहेत, मग जे असेल KVPY असेल. आणि त्याहीपेक्षा तिथलं येणारं संशोधन हे चौकटीत अडकवलेलं नाही. आणि त्याच वेळेस त्या मुलांना एक विशिष्ट स्कॉलरशिप मिळते. हाच धागा आमचा डॉक्टर सी व्ही रमन बालवैज्ञानिक परीक्षेत कार्यशाळेत आलेल्या मुलांनी पकडला गेला. आणि त्यांनी ठरवलं की मी KVPY देणार, मी जी एक्झामला मार्क या ठिकाणी पाडणार आणि आयसरला जाणार. आणि आनंद आज वाटतोय की त्यांनी ठरवलं त्या पद्धतीने तो आज विद्यार्थी आयसरमध्ये अतिशय छान शिक्षण घेत आहे. छान. आणि जे काही विद्यार्थी असतील आपल्या शाळेमध्ये असतील किंवा जे स्पर्धेमध्ये भाग घेत असतील, तर ह्या विद्यार्थ्यांच्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन ॲक्च्युली कसं असावं त्यांना, त्यासाठी तर एक विद्यार्थी वैज्ञानिक सहल आपण आयोजित करता. सर, काय नेमका हा संकल्पना काय आहे? खरं तर खूप वेगळं आनंददायी असं उपक्रम जिल्हा परिषद अहमदनगर मार्फत राबवला जायचा. त्यामध्ये इस्रो सहल या मुलांना विमानाने ही सहल आयोजित केली जायची सेस फंडामधनं. आणि त्या कमिटीमध्ये अनेक विज्ञान शिक्षक घेतले जायचे, त्यामध्ये मी पण होतो. त्या मुलांची निवड करणं, त्यांची मुलाखत घेणं, योग्य मुलं निवड करण्याचं काम आमच्या विज्ञान शिक्षकाकडे असायचं. आणि त्यावेळेस आम्हालाही खूप वाटायचं की अरे आम्हाला सुद्धा इस्रो सहलीसाठी संधी मिळाली तर खूप बरं होईल.
परंतु तो प्रोग्राम फक्त जिल्हा परिषद शाळांतील मुलांसाठी असल्यामुळे हा भाग आम्हाला नव्हता. आणि मग हेच सर्व चौकशी करता, तिथलं मार्गदर्शन घेता की असं ठरवलं की आपण सुद्धा की माध्यमिकच्या मुलांसाठी एक सहल काढूया. आणि सर्व मार्गदर्शन घेऊन ती इस्रोची सहल यशस्वीपणे आयोजन करता आलं, याचाही खूप आनंद होतो. मग इतक्या मोठ्या मुलांच्यासाठी विमानाची सहल आयोजित करणं हे कसं सगळं केलं काय? खरं तर मग त्याचं सर्व मायक्रो प्लॅनिंग केलं. अगोदर आम्ही स्वतः सेंटरला जाऊन आलो. तुंबा इथे डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे तिरुवनंतपुरम जवळ. आणि दुसरं तर मेन सेंटर आहे शार नावाचं, डॉक्टर सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा, की ते प्रत्यक्षात गेलो आम्ही. तिथले सर्व यंत्रणा, तिथली प्रवेश प्रक्रिया समजावून घेतली. आणि मग विमान तिकीट सुद्धा या संपूर्ण अनेक एजन्सीकडनं आम्ही तो सर्व भाग समजून घेतला. आणि आमची जी टीम आहे त्यांनी ठरवलं की आपण हे करू शकतो. आणि विद्यार्थ्यांचा इतका प्रतिसाद होता की डॉक्टर सी व्ही रमण बालवैज्ञानिक परिषदेतील बक्षीसपात्र मुलं या सहलीसाठी पात्र ठरतील, त्यांचे खूप उत्साह होता. आम्हाला कुठं मर्यादा घालावी लागली. परंतु तिथे गेल्यानंतर विमान सहल तर एक आनंद तर मुलांनी घेतलाच, खूप त्यांना वेगळंच असायचं, ते खूप आनंदी असायचे. आणि तिथे सेंटरला गेल्यानंतर त्या सेंटरवर जेव्हा मुलांचे पाय लागले आपल्या सर्व, तर खूप प्रेरणा त्यांना त्या ठिकाणी मिळाली की अरे मी इस्रोमध्ये येणार आहे एक दिवस. अरे मला पण आमचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रीयन तिथे सायंटिस्ट भेटले गेले. अनेक आपल्या जवळच्या आसपासचे राज्याचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. त्यांनी केलेलं मार्गदर्शन मुलांना अतिशय प्रेरणादायी ठरलं. आणि त्यांनी त्या दिवशीच खुणगाठ मनाशी बांधली की एक दिवस मी सुद्धा इस्रोमध्ये येईल. आणि याचा आनंद होतो की आज आमचे अनेक मुलं त्या इस्रोमध्ये आहेत. आणि त्याच्याहीपेक्षा सर एक आमच्या न विसरणारा प्रसंग की तिथे खूप छान की PSLV, JSLV सॅटेलाइट कसे निर्माण करतात, त्याचं इंधन कसं असतं, त्याचे सर्व टप्पे इतकं छान आहे तिथे तुंबाला. ते सर्व बघितल्यानंतर एका ठिकाणी आलो तेव्हा खरं तर आम्हाला खूप वेगळं आणि शहारे आणणारा प्रसंग होता की सर्वांची प्रेरणास्थान आपल्या शास्त्रज्ञांचे की आदरणीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर ज्या खुर्चीवर बसले तिथे डायरेक्टर म्हणून, त्यांचं तर फार मोठं याच्यामध्ये योगदान आहे. ते त्यांचं सर्व खुर्ची आणि त्यांचं ते तिथे बसले त्या जागेवर आम्हाला जाण्याचं भाग्य लाभलं. आणि तिथे येऊन आम्ही खरं तर नतमस्तक झालो. आणि तीच प्रेरणा आमच्या सर्व मुलांना, शिक्षकांना खूप उंच भरणारी आहे, विज्ञानाची आवड निर्माण करणारी आहे. अगदी मिसाईल मॅन म्हणून जे आपले सन्माननीय माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर, त्यांच्या खुर्चीला नतमस्तक होऊन हे भावी वैज्ञानिकाची दृष्टी झेप घेण्यासाठी निश्चितपणे ह्या सहलीचा उपयोग झाला. अशा पद्धतीची वैज्ञानिक सहल देखील आपण आपल्या विद्यालयाच्या मार्फत आयोजित केलेली आहे. सर, विद्यार्थ्यांच्यामध्ये एक विवेक जागृत व्हावा, एक वैज्ञानिक दृष्टिकोन व्हावी, यासाठी सातत्याने गेली 30 वर्षापासून आपण कार्यरत आहात. तर असे काही विज्ञान क्षेत्रामध्ये भरारी घेणारे तुमचे काही माजी विद्यार्थी आहेत, त्यांच्याविषयीचे काही सुखद आठवणी सांगता येतील? खरं तर आता राहुरीचाच आमचा विद्यार्थी भूषण देशपांडे आज आयसरमध्ये खूप मोठं चांगलं काम करतो आहे. आमचा दुसरा विद्यार्थी आहे महेश दळवी, बँगलोरला इस्रोमध्येच खूप मोठी आज भूमिका बजावतो आहे. तर आणि अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इस्रोमध्ये तर आहेतच, परंतु प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा खूप विद्यार्थी आपल्या शाळेचा एक नाव लौकिक या ठिकाणी कमवताना दिसत आहेत, त्या कामाचा ठसा उमटवणं दिसतात. निश्चितच श्रोते हो, खऱ्या अर्थानं जवळजवळ 30 वर्षापासून सायन्स आणि मॅथ्स या क्षेत्रामध्ये उत्तुंग असं काम केलेले अनेक विद्यार्थी घडवणारे विज्ञानप्रिय असे शिक्षक प्राध्यापक अरुण विष्णू तुपविरे सर यांना आपण ऐकत आहात. त्याने अनेक वैज्ञानिक आणि अभिनव प्रयोग आपल्या शाळेच्या माध्यमातून राबवलेत. आणि आज मला सांगायला आनंद वाटेल की ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य म्हणून अतिशय छान पद्धतीनं काम करत आहेत. सर, हे सगळं करत असताना एवढी एनर्जी, एवढी ऊर्जा कुठून मिळते, काय सांगता येईल? खरं तर खूप छान असा प्रश्न आहे की आम्ही स्वतः या ठिकाणी जे कृषी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच्या अंतर्गत चालणारी शाळा आणि आदरणीय आमचे प्रेरणास्थान आपल्या सर्वांचे आदरणीय कुलगुरू साहेब डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर इतकं मोठं काम करतायत. आम्हाला त्यांचं सतत मार्गदर्शन, प्रेरणा, सगळ्या सुविधा आणि तीच खरे तर मोठी प्रेरणा आहे. त्यानंतर आमचे सभापती साहेब डॉक्टर रसाळ सर आहेत, सचिव साहेब आदरणीय डॉक्टर महानंद माने साहेब आहेत. सांगायला आनंद वाटतो की ते शाळेचे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी आल्यापासून खूप मोठ्या ऊर्जेचा स्रोत देऊन शाळाचं मध्ये या ठिकाणी फार मोठा
म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा या सर्वामध्ये बारकाईने लक्ष त्यामध्ये आहे आणि त्यामुळे यांचे प्रेरणास्थान, प्रोत्साहनमुळं खरं तर काम करायला खूप ऊर्जा मिळते. अगदी. आणि याच्याबरोबर तुमच्या शाळेची सगळी आणि बाकी तर हा सगळाच महत्त्वाचाच आमचा भाग आहे की याच्यामध्ये आम्ही सर्व प्रशासनामध्ये यामध्ये आमचे उपमुख्याध्यापक डोंगरे सर आहेत, पर्यवेक्षक बाबा सर आणि खऱ्या अर्थाने जी टीमवर्क म्हणूया आपण की आमच्या शिक्षकांची खूप मोठी साथ आहे आणि शिक्षक मोठ्या उत्साहाने काम करतात आणि त्याला साथ देतात आमचे सर्व पालक आणि विद्यार्थी. अगदी अगदी निश्चित सहकार्य मला लाभतंय हेच ते त्यांच्या याच्यामधून सांगत आहात. आणि मला श्रोतेहो सांगायला आनंद वाटेल की नुकतंच महाराष्ट्र शासनाद्वारे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यासुद्धा तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. आणि आमची जी शाळा आहे सावित्रीबाई फुले माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक ही जी शाळा आहे आपली पूर्णतः, तर या सगळ्या शाळेलाच हा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. सर काय सांगता येईल? खूप छान आनंद. खरं तर आम्हाला सर्वांना आनंददायी हा क्षण आहे की आम्ही जे सर्व मेहनत करतो आहोत आणि त्याची कुठंतरी दखल घेतल्याने आणखी प्रोत्साहन मिळतं. आणि हे खरं तर आत्ता बोलल्याप्रमाणे सर्व हे टीमवर्क होतं, आमचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि त्याला खऱ्या अर्थाने आमचे आदरणीय कुलगुरू साहेबांपासून सचिव साहेब डॉक्टर आनंद माने साहेब यांचं खूप मोठं याच्यावर लक्ष आहे. सगळं सुविधा देण्यापासून गुणवत्ता वाढीसाठी त्यांचं बारकाईने लक्ष असतं. त्यांच्यामुळे आम्हाला अनेक गोष्टी खरं तर करायला मिळाल्या गेल्या. त्यांनी मागच्या सत्रामध्ये आम्हाला अनेक चांगल्या शाळा बघायला जाण्याची संधी निर्माण केली आणि त्यामुळे आम्हाला तिथे आपल्याकडे नसणारे उपक्रम त्या ठिकाणी आम्ही आणले गेले आणि ते आपले सुरू करतो आहोत. आणि ते सुरू करण्याकरिता अनेक तज्ज्ञ व्याख्यानं सुद्धा सर स्वतः आयोजित करतायत शिक्षकासाठी, मुलांसाठी. आणि त्याच्यामुळे अतिशय नामवंत तज्ज्ञ व्याख्याते आल्याने अनेक प्रशिक्षणाने आमचेही कौशल्य वाढले गेले. बरोबर, निश्चितच. आणि मग त्याचाच परिपाक म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचं प्रथम पुरस्कार मिळाले. सर, इतकं सगळं आपण केलेलं आहात, जवळजवळ 30 वर्षापासून आपण एक शिक्षक आहात, सध्या प्राचार्य म्हणून काम करत आहात, अनेक वैज्ञानिक दृष्टिकोन, अनेक अभिनव उपक्रम शाळेच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून सगळे घडवलेले आहे ते. आणि मग हे करत असताना अजून मनात कुठेतरी असं वाटतं का सर, काही भविष्यकालीन वैज्ञानिक तुमच्या योजना आहेत, काही आव्हानं आहेत, असं काय वाटतं? हो, निश्चित. आणखी काही गोष्टी आपल्या विद्यालयात पण सुरू व्हाव्यात आणि आपली खरोखर चांगली शाळा आणखी जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी ह्या काही उपक्रमाचा निश्चित उपयोग होईल. खरं तर अजून 2 विज्ञानाच्या संदर्भात मी असल्या कारणानं की आम्हाला खगोलशास्त्र शाळा आमच्या शाळेच्या प्रांगणात सुरू होण्याच्या दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मोठा निधी लागणार आहे, मोठे साहित्य लागणार आहेत. तर याबाबतही आम्ही त्या दृष्टीने निधी कसा उपलब्ध होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझी विद्यार्थ्यांचाही आम्ही मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहोत. आत्ता पण या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रमामध्ये भौतिक सुविधा चांगल्या मिळाव्यात मुलांना याच्यावर जादा लक्ष दिलं गेलं होतं. यामध्ये संस्थेने तर खूप छान मला वाटतं सगळ्या सुविधा दिल्यात. पण त्याचबरोबर आमची माझी विद्यार्थ्यांनी खूप मोठं योगदान दिलंय सर की मुलांसाठी पिण्याचं शुद्ध पाणी RO फिल्टर हे माझी विद्यार्थ्याकडून मिळालेलं आहे. आमच्या 3,000 विद्यार्थी या शुद्ध पाणी या ठिकाणी RO सिस्टीमचा लाभ घेत आहेत. अनेक माझ्या विद्यार्थ्यांनी 12 ते 15 स्मार्ट TV 55 इंची आम्ही डिजिटल स्कूल करण्याचं आव्हान मुलांना केलं तर त्यांनी आम्हाला 12 ते 15 TV तिन्ही विद्यालयाला मिळून दिले, मायक्रोस्कोप दिले आणि अनेक आमचे माझे विद्यार्थी आमच्या संपर्कात आहेत. आणि निश्चितच त्यांनाही वाटतं की अरे माझी शाळा खूप चांगली होते आणि ते निश्चित आम्हाला सहकार्य करत आहेत. निश्चितच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं सरांनी सांगितल्या पद्धतीनं सरांच्या अनेक भविष्यकालीन वैज्ञानिक योजना आहेत. त्याच्यामध्ये खगोलशाळा हा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. त्याच्याबरोबर हँड्स ऑन सायन्स ॲक्टिव्हिटी म्हणजे आता जरा पुस्तकाच्या बाहेर जाऊन मुलांना सिलेबस तर संपवतोच आहोत आम्ही सर्वजण, पण मुलांना पण असा स्पेस मिळाला. अरे शनिवारी मला वेळ आहे, रविवारी मला वेळ आहे किंवा मला 1 ऑफ तास आहे, तर मी असं काहीतरी साहित्य मोकळे पडलेले असतील छोटे साहित्य जसे किटमधले आहेत ते की मुलगा जाईल अरे मला हे असेंबल करायचं, मला जोडून बघायचं, याच्यामध्ये हे नेमकी कसं वर्किंग होतंय, हे उलट जोडलं तर काय होईल, याच्यामधली कन्सेप्ट काय असेल, DC मोटर काय असेल किंवा AC नेमकी काय आहे, इलेक्ट्रॉन्स कसे फ्लो होताना दिसत आहेत मला, किंवा नेमकी इलेक्ट्रॉन म्हणजे हीटर नेमकी काय कार्य करते वगैरे, म्हणजे फिजिक्समधले असतील, केमिकल्समध्ये असतील की आमचे ते लॅब असिस्टंट असतील, मुलं केमिकल्सचे सुद्धा वेगवेगळे एक्सपेरिमेंट करू शकतील. की खरं तर दुसरा एक मुद्दा विज्ञानाला जोडून एक अंधश्रद्धा निर्मूलन हे मुद्दा महत्वाचा आहे. कारण मुलं विज्ञान शिकता आहात परंतु जीवनामध्ये त्याचं ऍप्लिकेशन करताना कुठेतरी गडबड होताना दिसते
की आम्ही खूप डिग्र्या घेतल्या का अपवादाने, आणि मग आमचे आसपास खूप ज्या समाज आहे, भोळा बाबड्या महिला असतात, आणि कुणीतरी भोंदू बाबा येतो आणि काहीतरी असं चमत्कार करतो, मंत्राने अग्नी पेटवणं किंवा काहीतरी रंग बदलवणं, काहीतरी वस्तू अदृश्य करणं गेलं, तर हे खरं तर याच्यामध्ये कार्यकारण भाव काहीच नाहीये. बरोबर. आणि ते आमच्या गोरगरीब महिला बळी पडतायत आणि मग त्याच्यातनं फसवणूक होऊ शकते. तेच आमच्या मुलांनी, अरे हे विज्ञानात मी अभ्यासलं होतं, मंत्राने अग्नी पेटवणं, की अरे पोटॅशियम परमॅनेट आणि ग्लिसरीन हे दोन्ही जर पदार्थ मी एकत्र केले तर ही उष्मादायी अभिक्रिया आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, त्याच्यातनं या ठिकाणी कुठलेही आपल्याला माचीस काडीची पेटी लागणार नाहीये. तर असं जेव्हा आम्ही खरं विज्ञान, अरे कुठंतरी याचा उपयोग वेगळ्या ठिकाणी फसवताना होतोय, जादू म्हणून केला जातोय, तर जादू वगैरे काहीच नाहीये. हे सगळं रसायनशास्त्र आहे, हे सगळं फिजिक्सचा भाग आहे, हा सगळा जीवशास्त्राचा भाग आहे. आणि हे जीवन जगताना जर आपल्याला उपयोग करता आला, की डोळे उघडून डोळसपणाने जगता आलं, तर खऱ्या अर्थाने मला वाटतं शालेय शिक्षणामधलं विज्ञान आपण जीवन जगतो आहोत असं मला वाटतं. निश्चितच. खऱ्या अर्थानं श्रोते हो, प्राध्यापक अरुण विष्णू तुपेरे सरांनी जे सांगितलेलं आहे की त्यांची भविष्यकालीन योजना खगोलशाळा आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स, समाजाच्या प्रती एक वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत निर्माण व्हावा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि समाजातल्या अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात. निश्चितपणे त्यांच्या या आव्हानाला, त्यांच्या भविष्यकालीन योजनेला आपले सर्व माजी विद्यार्थी आणि जे कोणी ऐकत असलेल्या सर्वांना माझी 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की आपण सढळ हाताने त्यांच्या या भविष्यकालीन वैज्ञानिक योजनेसाठी आपण हातभार लावूया आणि खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय हे जगाच्या नकाशावरती कशा पद्धतीने नेता येईल हे तुपेरे सरांचं स्वप्न आजच्या या वैज्ञानिक राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना आपल्याला आवाहन करतो. सर, विषयाच्या शेवटाकडे जात असताना आपला काय आमच्या सर्व श्रोत्यांसाठी काय महत्त्वाचा सल्ला असेल? हा, निश्चितच सर, की खरं तर आमच्या सर्व मुलांना विज्ञानाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून आमचे पालकांनी सहकार्य करावं, की फक्त त्याला मार्काची अपेक्षा न ठेवता की त्याला स्वतः ऑब्झर्वेशन करू द्या, निरीक्षण करू द्या, त्याला या ठिकाणी निष्कर्ष काढू द्या. कदाचित तो तुमच्या घरातला एखादा प्रयोग करत असेल, शेतीतला एखादा प्रयोग करत असेल किंवा आसपास परिसरातला करत असेल, तर त्याला थोडंसं मला वाटतं अभ्यासात न अडकवता थोडंसं हे असे प्रयोग करण्यासाठी, कृतीशील शिक्षण देण्यासाठी मला वाटतं आमच्या काही पालकांनी सहकार्य केलं तर निश्चित व्यवसाय शिक्षण निश्चित मुलांना या ठिकाणी उपयुक्त पडेल. अगदीच. खऱ्या अर्थानं एक भावी वैज्ञानिक व्हावा, त्याची वैज्ञानिक झेप वाढावी या दृष्टीनं समाजात वागत असताना, वावरत असताना पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना या गोष्टीमध्ये थोडंसं हातभार लावणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थानं आपण हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केल्याचं आपल्याला त्यातनं आनंददायक असं वाटेल. सर, गेल्या बऱ्याच वेळापासून आपण राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीनं यावा याविषयी इत्यंभूत असं आपण मार्गदर्शन करत आहात. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या भावी उपक्रमाविषयी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर, की आज आपण खूप छान असं विज्ञानाविषयी अवेअरनेस करण्याकरिता आदरणीय डॉक्टर आनंद चवळे सर यांनी छान असे मला प्रश्न विचारून ही संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी आपल्या 90.8 या वाहिनीच्या सर्व आपण आणि सर्व टेक्निशियनना मनपूर्वक धन्यवाद. सर्व श्रोत्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आत्ताच आपण प्राध्यापक अरुण विष्णू तुपेरे, प्राचार्य सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जी काय आपल्याला माहिती दिली, इत्यंभूत माहिती दिली, ती आताच आपण श्रवण केली. आता मी डॉक्टर आनंद चवळे या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. आपल्या सर्वांची रजा घेतो. पुन्हा भेटूया यासारख्याच नाविन्यपूर्ण नाविन्य विषयासोबत आणि एका नवीन तज्ज्ञासोबत. तोपर्यंत नमस्कार. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते तसेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. भोवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले, कोण बोलतो राजा आणि कुठले दळहाले. प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीतीदारी, या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही. या दुनियेचे मर्मन कळता जगणे केवळ फुका. जे दिसते ते असेच काहे, हे
कसे उगवते पाऊस येई कसा सारा तरुणी शेण होतसे शेणाचे खत पिका पीक पेरता फिरुनी सारा चक्र कसे हे शिका जीवचक्र हे फिरे निरंतर इतुके विसरू नका जे दिसते ते असेच काहे हे दिसते ते तसेच काहे उलगडण्याला शिका डोळे उघडून बघा गडांनो झापड लावू नका अणुरेणूची अगाध दुनिया दृष्टीच्या पार सूक्ष्म जीव अदृश्य किरण ही भवती फिरणार या सर्वांच्या आर पार जी मुक्तपणे विहरे बुद्धिमानवी स्थिरचर सारे विश्व वेडुनी उरे